लक्षात घ्या, जर वाक्य लिहून घ्या, खूप सोपं आहे, फक्त कन्सेप्ट तुमचे क्लिअर असणं गरजेचे आहे. इट लेफ्ट अस थिंकिंग. बघा काय सांगितलं ह्यांनी, पिक आउट जर्न फ्रॉम द सेंटेन्स. म्हणजेच तुम्हाला काय करायचंय, ह्या वाक्यातनं जर्न हे तुम्हाला पिक आउट करायचं आणि लिहायचंय. बघ, जर्न म्हणजे काय आधी समजून घ्या. जर्न म्हणजेच काय, तुमचं आयएनजी युक्त रूप. एक म्हणजे तुमचं काय आहे, काळांमध्ये वापरलं जातं, म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, नंतर कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स. म्हणजे ह्या काळांमध्ये तुम्ही काय करू शकता, क्रियापदाला आयएनजी वापरता. आता इथं आहे काय तुमचं जर्न. ह्याला काय म्हणणार इंग्लिशमध्ये जर्न आणि मराठीमध्ये काय कृदंत. ह्यालाच अजून काय म्हणलं जातं, वर्बल नाउन. म्हणजेच बघा, क्रियापदाच्या आयएनजी युक्त रूपात जेव्हा त्याचा नाम म्हणून उपयोग केला जातो, म्हणजे बघा इथं नाम म्हणून उपयोग केलाय. डायरेक्टली आपण इथं आता सपोज ह्यातलं कुठलंही तुम्ही वाक्य घ्या, सपोज आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्स घेऊ, आय विल बी. आता इथं लेफ्ट आहे, त्याचा फर्स्ट फॉर्म काय, लिव्हिंग. आय विल बी लिव्हिंग म्हणजे त्याचा फर्स्ट फॉर्म काय आहे, लिव्हिंगला तुम्हाला काय करायचं, क्रियापदाचा सॉरी लिव्ह हे वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे आणि त्याला काय तुम्हाला आयएनजी वापरायचं आहे. तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या रूपाला नाही वापरू शकत. आज लक्षात, क्रियापदाचं फर्स्ट रूप असतं आणि त्याला आयएनजी वापरायचं असतं. आता ह्याच्यानंतर काय आलंय, अस आणि नंतर थिंकिंग. आता इथं क्रियापदालाच म्हणजे जे सूत्र आहे त्याच्यानंतर जे क्रियापद आहे, म्हणजे हे वालं जे क्रियापद आहे त्याला आयएनजी नाही लागलेलं. हे कशाला लागलेले, अस त्याच्यानंतर जे क्रियापद आले त्याला आयएनजी लागलेले. म्हणजे त्याचा वापर काय म्हणून केलेला आहे, वर्बल नाउन. म्हणजेच शॉर्टकट म्हणजे त्याला जर्न पण म्हणतात, मराठीमध्ये कृदंत. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं जे काय आहे बघा, थिंकिंग हे तुमचं काय आहे, जर्न आहे. म्हणजेच त्याला तुम्ही वर्बल नाउन पण म्हणू शकता. आता ह्या जर्नचा वापर तुम्ही लक्षात घ्या. पहिला एक आहे वाक्याचा कर्ता म्हणून, वाक्याचा कर्ता म्हणून तुम्ही वापरू शकता. दुसरा आहे क्रियापदाचे कर्म म्हणून. तिसरा आहे शब्दयोगी अव्ययाचे कर्म म्हणून. काय, शब्दयोगी अव्ययाचे कर्म म्हणून. चौथा आहे क्रियापदाचे पूरक म्हणून. ओके, बघा हे जर्नचे एवढे 4 वापर आहेत, हे लक्षात घ्या. कारण की तुम्ही वाक्याचा कर्ता म्हणून पण वापरू शकता, नंतर क्रियापदाचे कर्म म्हणून पण वापरू शकता, नंतर शब्दयोगी अव्ययाचे कर्म आणि क्रियापदाचे पूरक म्हणून. ना इथे क्रियापदाचे कर्म वेगळं आणि पूरक म्हणून वेगळे, लक्षात. आता त्याच्यामध्ये मी तुमचं काळ म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि जर्न जे टोटल तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर केलेले, त्याचं उत्तरही सांगितलेले. बघा या सेशनमध्ये तुमचं काय डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हो, शेवटपर्यंत पाहता आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढील सेशनमध्ये असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.